नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी 2026ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 2619 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि यामध्ये टॅक्स असिस्टंट आहे, लिपिक आहे आणि इतरही असे एकूण 5 पदं आहेत. तर यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावीत या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. कारण अभ्यास करण्यासाठी जर तुम्ही ऑथेंटिक आणि चांगल्या दर्जाची पुस्तकं वाचली तर तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेटली त्याचा फायदा होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि अजून एक सांगतो, मी काय कोणाचे पैसे घेऊन हा व्हिडिओ बनवत नाही आहे की त्यांच्या पुस्तकांचं प्रमोशन करण्यासाठी. खरोखर जी चांगल्या दर्जाची पुस्तकं आहेत ज्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला फायदा होईल अशीच यादी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. जर तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 ऑनलाईन फुल टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत आणि 300पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. त्या प्रत्येक विषयानुसार टॉपिकनुसार दिलेले आहेत आणि या सगळ्यांची फी फक्त 300 प्लस GST आहे. आणि याच्यामध्ये ग्रुप सीचे जे झालेले पेपर आहेत PYQ ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यावर माझं काम चालू आहे, लवकरच ते सुद्धा ॲड होतील. आणि पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ घ्यायचा असेल तर तो सुद्धा उपलब्ध आहे. याची फी फक्त 1000 प्लस GST आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे संपूर्ण सिलेबस कव्हर होईल असे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिला विषय आहे इतिहास आणि इतिहासमध्ये आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक उपयुक्त आहे. त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला चांगला अभ्यास होईल. त्याचबरोबर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक छान आहे आणि 11वीचं जर जुनं पुस्तक भेटलं तर ते सुद्धा वाचा. आणि इयत्ता 5वीचं ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे किंवा म्हणजे कुठली इयत्ता असेल ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे ते स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही वाचा. त्याच्यानंतरचा विषय येतो भूगोल. तो भूगोलसाठी काय करायचं आहे, सर्वात आधी इयत्ता 3रीपासून 10वीपर्यंतची 3रीपासून 11वीपर्यंतची भूगोलची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. त्याच्यातनंच मॅक्झिमम सिलेबस कव्हर होतो 80% आणि मग राहिलेला जो ॲडव्हान्स लेवलचा काही भाग असतो त्यासाठी सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल आहे, तो तुम्ही वाचा. आपण 5वी ते 11वीपर्यंतची भूगोलची पुस्तकं वाचायची, स्टेट बोर्ड आपलं महाराष्ट्राचं, आणि सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेसाठी एक कोळंबे सरांचं पुस्तक छान आहे पहा आणि देसले सरांचं एक पुस्तक चांगलं आहे. कोळंबे सर आणि देसले सर असं दोघांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, तर ती तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी लक्षवेध आहे बळीराम हावळे सरांचं, किंवा अजून तुम्हाला कोणाचं वाटलं तर ते घ्या, किंवा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी फक्त ₹100 दिलेले आहेत. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ई-बुक, तर ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत यांचं मराठी भाषेमध्ये भाषांतरित केलेलं पुस्तक सर्वात उत्तम आहे. तसंच कोळंबे सरांचं आहे, पण एम लक्ष्मीकांत हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 8वी 9वी 10वी हे जे आपली विज्ञानची पुस्तकं आहे स्टेट बोर्ड ती तुम्हाला वाचायची आहेत. आणि 11वी 12वीची पुस्तकामधनं पण एक 2-3 प्रश्न येतात, जास्त नाही. पण 8वी 9वी 10वीची ही 3 इयत्तांची पुस्तकं विज्ञानची अतिशय उपयुक्त आहेत. तसं मग 5वी ते 10वीपर्यंत जरी विज्ञानची पुस्तकं वाचली आपलं स्टेट बोर्ड तरी चालेल. आणि त्यासोबत सचिन भस्ते सरांचं एक पुस्तक आहे ते केलं तरी चालेल. त्याच्यानंतरचं आहे पहा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर यासाठी सचिन ढवळे सरांची पुस्तकं उपयुक्त आहेत. त्याचबरोबर माझी स्वतःची म्हणजे विठ्ठल जोशी सरांची सुद्धा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं आहेत. आणि माझी पुस्तकं तुम्हाला घरपोच पाहिजे असतील तर ती ₹450 मिळतात. त्यासाठी 88 06 06 8618 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त ₹450 तुम्हाला ती दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील. आणि ढवळे सरांचं पण पुस्तक छान आहे गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी, दोन्ही वेगवेगळी पुस्तकं आहेत त्यांची ती. तर अशी ही बुक लिस्ट आहे पहा मित्रांनो. जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक घ्यायचा असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त ₹100 तुम्हाला 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या 11 वर्षाच्या चालू घडामोडी यामध्ये मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. विठ्ठल जोशी MPSC यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.